नुसत्या वांग्याची भाजी खायला मला सुद्धा आवडत नाही, त्यात अगदी बटाटा घातला का नाही की कशी भाजी चमचमीत लागते। त्यासाठी मी इथं वांगे बटाट्याची भाजी बनवली अशी। तर वांगे आणि बटाटे चांगले चिरून घेतले, स्वच्छ धुवून पाण्यामध्येच ठेवून दिले होते आणि फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम केलं, जिरं मोहरी घातलं, मोठा कांदा बारीक चिरून घातला, कढीपत्त्याची पानं घातली, टोमॅटो घातला। टोमॅटो आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत शिजवून दिला। त्यानंतर कांदा लसूण मसाला घातला, गरम मसाला घातला, बेडगी मिरचीचं तिखट थोडंसं चांगली चमचमीत भाजी दिसावी म्हणून घातलं। आता हा सगळा मसाला छान तयार करून घेतला। आता त्याच्यामध्ये वांगे आणि बटाट्याच्या फोडी घातल्या, फोडीसुद्धा चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्या। त्यानंतर इथं शेंगदाण्याचं कूट घातलं, सातारा म्हणजे शेंगदाण्याचं कूट आलंच पाहिजे। भरपूर अशी कोथिंबीर घातली बारीक चिरून। या फोडी परत एकदा मस्त मिक्स करून घेतल्या। आता पाणी न घालता अगदी वाफेवरती एक 6 ते 7 मिनटं ही भाजी शिजवून घेतली। आता इथं बघू शकता तुम्ही भाजी, आत्तासुद्धा बघितलं तरी माझ्या तोंडाला पाणी सुटतं, इतकी टेस्टी चमचमीत इथं वांगे बटाट्याची भाजी तयार झाली। तर बघताय काय, चला लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। भेटू परत छानशा रेसिपीसोबत।